फ्रॉम नेवी एंड पहले हिंदायन का एक्सपीरियंस वाज अवेसम। दिल्ली टू पुणे फुल रेस हमने कंप्लीट किया था। थर्ड एडिशन हिंदायन के तीसरे एडिशन के लिए आज हमने थाने टू मुंबई साइकिलिंग राइड किया है, जो कि फिट इंडिया के तहत हुआ है। एंड इसके साथ में कैंसर अवेयरनेस के लिए कैंपेन चलाया जा रहा है। तो दोनों ही राइड एंड ये अवेयरनेस दोनों ही सराहनीय है और काफ़ी अच्छे उद्देश्य से विश्वनाथ चापके जी ने स्टार्ट किया है। और राइड आज का राइड काफ़ी अच्छा रहा है। सभी साइकिलिस्ट ने उसको एंजॉय किया है। एंड आज के राइड में स्पोर्ट महाराष्ट्र पुलिस की तरफ से स्पोर्ट एंड एडमिनिस्ट्रेशन की तरफ से स्पोर्ट एंड सभी पार्टिसिपेंट्स की तरफ से काफ़ी अच्छा स्पोर्टिव रहा है। एंड थैंक यू सो मच फॉर टुडेज राइड। वी ऑल एन्जॉय टुडेज राइड। थँक्यू। राजकिशोरी लांडगे। आज हिंदयान या उपक्रमासाठी आम्ही पनवेलवरून ठाणे इथे आलो आहोत आणि खूप सुंदर असा अनुभव आला। राईड एकदम सुंदररित्या आयोजन करण्यात आलं होतं आणि कॅन्सर अवेअरनेस याच्यावरती जी जनजागृतीसाठी आज हा कार्यक्रम घेतला आहे तो पाहून खूप आनंद झाला। आज एवढी युवा पिढी इथे जमलेली आहे आणि त्या युवा पिढीला मी ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्हीही फिटनेससाठी डेली एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे। सायकलिंग करा किंवा कुठलाही व्यायाम करा, पण तो डेली एक्सरसाइज थोडा तरी झाला पाहिजे। तुम्ही सायकलिंग केलं तर त्यासाठी पर्यावरण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पर्यावरणाला मदत करू शकता। पोल्यूशन रहित ह्या गोष्टी होऊ शकतात सायकलिंग केल्यानंतर आणि तुम्ही फिट राहू शकता। सायकलिंग करा, फिट राहा, एवढंच मी संदेश देऊ इच्छिते। थँक्यू। हो, आज 15 फेब्रुवारी 2025 हिंदायन फिट इंडिया मुवमेंटच्या अंतर्गतमध्ये हिंदायन आणि BMC ठाणे मुख्यालय, ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत इथे आज आपण आझाद मैदानामध्ये आपण बघतो इथे ह्या रॅलीची सांगता होत आहे। तर यामध्ये विशेषतः ऑर्गनायझर आपले विष्णुदास चापकेजी, त्यांचे बंधू, पूर्ण फॅमिली यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आणि फिट इंडिया तसं फिट मुंबईकरता आम्ही महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मी स्वतः काम करत आहे। यामध्ये आजचा जो आपल्या कार्यक्रमामध्ये फिटनेसचा संदेश तर आहेच, पण त्या संदेशासोबत एक सामाजिक उपक्रम आपण बघू शकतो। कॅन्सर डिटेक्शन, अर्ली डिटेक्शनसाठी, स्क्रीनिंगसाठी इथे सोय केलेली आहे। आणि या कार्यक्रमामध्ये जे काही सहभागी झाले हा अनुभव अत्यंत सुंदर होता। सकाळच्या थंडीमध्ये अगदी 6-6:30ला आम्ही सुरू केलं ठाण्यापासून आणि मरीन ड्राईव्हच्या माध्यमातून इकडे आम्ही आज इकडे पोहोचलो होता। इथे खूप सुंदर असा अनुभव होता। एक नवीन उमेद आणि नवीन जनरेशनला एक वेगळा संदेश देण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आज इथे आपलं सर्वांचं स्वागत करत आहेत। आमचे माननीय आयुक्त भूषण गगराणी साहेब हे स्वतः इथे आले आणि जेवढे पण पार्टिसिपंट्स होते त्या सर्वांना हे असं मेडल दिलेलं आहे। यापुढेही असंच बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल, असे विविध तसेच NSAचे स्टुडंट्स असतील, काही डॉक्टर्स असतील, संस्था असतील, ह्या सर्वांच्या संयोगाने हे हिंदायन ही एक चळवळ बनली पाहिजे। आणि या चळवळीच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला फिटनेस तर आहेच, हेल्थ इज वेल्थ म्हणण्यापेक्षा हेल्थ इज मोर दॅन वेल्थ, आणि त्यासोबतच एक सामाजिक उपक्रम असे राबवत आपण एक चळवळ साकार करूया। सुदृढ समाजाकडे, सर्वांगीण समाजाकडे विकास करण्याच्या माध्यमातून आपण हिंदायन चळवळीकडे पाहूया।